तुमचा रोहित राजेंद्र डेरे. आता आपण तामिळनाडूमधून जाणार आहोत. आपली आता फ्लाईट आहे 12:30ची, 9:30 झाले. तर आपण थोडा नाश्ता करून मग आपण एअरपोर्टला जाऊ. आत्ता फक्त सगळं पॅकिंग झालं आहे. फक्त एकाच गोष्टीचं टेन्शन आहे, ही जी मला ट्रॉफी मिळाली दिसते मागे, आता ही न्यायची कशी. आणखी या बॅगेत जात नाही आहे ना, पाठच्या बॅगेत ते लोक अलाव करतील. ओके, सो आता करायचं काय हा मोठा प्रश्न आहे. तर मला एकाने ऑप्शन दिला आहे की त्याला रॅप करून ट्रान्सपोर्टमध्ये असं काहीतरी करू. आणि माझ्याबरोबर जे आहे त्यांच्याकडून 3 ट्रॉफी, त्यांचे तिकीट कन्फर्म नाही आहे. सो आता त्यांना पण न्यायचा प्रॉब्लेमच आहे. त्यांना विचारलं पण ते नाही म्हणत आहेत. सो आता बघूया कसं होतं आहे चेकआउट. नाही तर मग ट्रॉफी इथे सोडून जावं लागेल. बघू. थैंक्स टू रवि, प्रसाद, युवराज एंड अमन. अभी ट्रॉफी का भी प्रॉब्लम सॉल्व कर दिया एंड थैंक यू वेरी मच एंड सी यू अगेन एंड गुड कोऑपरेशन, गुड टीम स्पिरिट, लाइक गुड इंटरनेशनल फाइट. या इंटरनेशनल फाइट, नाइस टीम स्पिरिट और अच्छा था. मतलब ऐसे नहीं कि नो ईगो प्रॉब्लम, नथिंग, बट सब बहुत अच्छा था एंड आई लाइक इट. तो हम फिर मिलेंगे. यस, सैम सिंग, बाय गाइस. निघतोय मी आता डोसा खाऊन. आणि इडली तर मिळालीच नाही, डोसाच मिळाला. आता चालतोय. आपले स्टुडंट म्हणजे ते बॉक्सर्स होते, बाकीचे जे प्लेयर्स होते ते गेले. आता त्यांची ट्रेन आहे काहीतरी 12 का 1ची ट्रेन आहे आणि आपली फ्लाईट आहे 12:30ची. आता वाजले 10:30. सो आपण जाऊया. आता मी चालतच जातो, जवळच आहे. सो एन्जॉय द राईड. मी समोर ती लेन दिसते, रिक्षा स्टँड आहे ते सगळं, तर त्याच्या आत स्ट्रेट राहतो तो. आणि एअरपोर्ट इथून स्ट्रेट आहे. आता तिथून तुम्ही बघत असाल की इथून गाडी बाहेर आली आहे एक व्हाईट कलरची. सो तिथेच आपल्याला लेफ्ट टर्न घ्यायचं आतमध्ये एअरपोर्टसाठी. सो हे खूप जवळ होतं एअरपोर्ट मला. आणि व्हेन्यू पण नशीब जवळ होता. पण ते ठीक आहे, रिक्षावाले आता पैसे घेतातच, पण आपलं काम झालं आहे महत्त्वाचं. सो आता इथून बसस्टॉपवरनं आपण जाणार आहोत लेफ्टला. लेफ्टवरनं आपलं एअरपोर्ट आहे ना, एअरपोर्टवरनं आपण जाऊ आपल्या घरी. चलो, जसं मी बोललो लेफ्ट टर्न, तेव्हा गाड्या आणि हे आपलं एअरपोर्ट ते वाचू शकता. आता ते एअरपोर्टचं नाव थोडं डिफिकल्ट आहे, पण ठीक आहे, चांगलं. तर आपण इथून आज चाललो आहे. ओके, हे पार्किंग लॉट आहे, तिथे सगळं पार्किंगचं आहे. आणि आपलं स्ट्रेट जायचं समोर चालत चालत. एक चांगली गोष्ट आहे की माझ्याकडे बॅग फुल करण्याची आहे, व्हील बॅग आहे. सो उचलून नेण्याचं टेन्शन नाही. आणि खरंच एक टेन्शन होतं ट्रॉफीचं, ते चांगलं कम्प्लीट झालं. मुलांनी हेल्प केली. एक पाना पाहिजे होता, तो स्टोर दिला करायला आणि झालं ते एकदाचं काम. एअरपोर्ट आलं आपलं. आपण चाललो आहे. छोटा एअरपोर्ट आहे पण ठीक आहे. कुठे जायचं आहे आपल्याला नक्की, कारण की आपण इथून बाहेर आलो समोर आणि ह्या साईडला की त्या साईडला कळत नाही. विचारूनच जाऊ, असे हेल्पफुल असतात. ते कुठेतरी आहे, माहीत नाही कुठे. अच्छा, तिथे. आता आपण इथून फिरून त्या साईडला येणार. ओके, सो तिथे मशीन दिसते, ती आपली झाली चेकिंग बॅगवरून आपण या काउंटर आलं आहे. या काउंटरवरून आपलं बॅग जाणार आतमध्ये. ओके, बोर्डिंग पास पण इथंच मिळणार आहे आपल्याला. टाईम जातो आहे कारण की जो पुढे उभा आहे त्याचं त्या बॅगेचं वेट जास्त आहे, त्याच्यामुळे चीज झालं आहे. इज एनी विंडो सीट अवेलेबल? Yeah, so can you please, it's available no? Yeah, please can you, thank you. So go. चालली आता आपली हिरोईन फिरायला. Yes, thank you and bye bye. Straight ना? चेक इन इज डन. तर मेन सिक्युरिटीला काय झालं कारण की माझ्या पाऊचमध्ये डर्लिकुलची पावडर होती एवढी छोटी. तर त्यांना काय माहिती काय झालं, सस्पिशियस वाटलं की काय. मग त्यांनी ते
काढून घेतला होता. हा माझा सेकंड एक्सपिरियन्स झाला होता. मुंबईत येताना मी स्किपिंग रोप विसरलो होतो बॅगेत, तेव्हा त्यांनी काढून घेतली होती. पण ही ती जे पाऊच होतं ते मी त्या बॅगेत ठेवलं होतं तेव्हा ते येताना काय प्रॉब्लेम झाला. आता मी ट्रॉफीमुळे त्या पाऊच मी इथे ठेवलं होतं, त्याच्यात ते पावडर इथे आली या बॅगेत, तर त्यांनी इथे सिक्युरिटी काढून घेतलं. आता जाऊ दे, छोटीशीच होती, ठीक आहे होत आहे. आणि आता बसलो आहे वेट करत जायचं. टाईम आहे अजून किती वाजले आहेत, अजून आपले काहीतरी 1 तास तरी आहे आरामात. मी बोर्डिंग पास घेतलं आहे, बोर्डिंग पास घेऊ शकता. तर लकीली मी विचारल्यामुळे मला विंडो सीट मिळाली आहे जाताना चेन्नईपर्यंत, आणि मुंबईला मिडल सीटच आहे. ठीक आहे, जाताना ॲटलिस्ट ते विंडो सीट तरी मिळते, एवढं तर तेवढं वेल एन्जॉय यो. सो थोडं हे बघूया, चालू झालं आहे आता. पहिले काही सीट्स बोलवलेत 1 to 10पर्यंत. आपली सीट आहे 11 आहे. आपण नंतर चेक बोर्डिंग करू, यांचं झालं की बोर्डिंग झालं. आपण चाललो आहे आता परत बॅग चेक करतात, नाही सगळा बॅग चेक बघूया, चेक करतात सगळं. परत बॅग चेक त्यामुळे मग आपल्याला सीट मिळाली. मग आपण आता इथून प्लेनपर्यंत जाणार, मग पुढे आपण चेक. आणि हे बघ आपलं प्लेन सुपर वाटतं. वाटून चढायचं प्लेनचा हा फर्स्ट एक्सपिरियन्स अशा प्लेनचा. आणि आपण काय करतो कसं पाणी छोटं प्लेन आहे ना म्हणून काय पण हाय वरती. छोटं प्लेन आहे इथे नाही आता. इथे 11 विंडो सीट. वाव, काय आता मजा येणार आहे बघायला. टेक ऑफ पण घेताना मजा येणार आहे. सो विल एन्जॉय द फ्लाईट. 2 सीटरचं प्लेन आहे, खूप छान वाटतं. नमस्कार, उड़ान 7347 में आपका स्वागत है. चेन्नई 50 मिनट की दूरी पर है. आज हम अपने वेटर्स कप्तान अब्दुल गफूर से कप्तान यश बघेल के साथ हजारों फीट की ऊंचाई पर उड़ान भरेंगे. सूचना और मेहमान राजकीय मुख्य कर्मचारी हिंदी व अंग्रेजी बोल सकते हैं. तो आपकी सुरक्षा से लेकर फर्स्ट एड तक इस उड़ान पर आपकी देखभाल करेंगे. आपकी सेवा में हम उपस्थित हमें हा प्लॅन खूप फास्ट दिसतोय, कॅमेरामध्ये स्लो दिसत पण नाही. प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसत नाही हा प्लॅन किती फास्ट आहे. कोई भी उल्लंघन
चेन्नईला तर पोचलो आपण आता आपल्याला 1 तासाचा रेस्ट आहे आणि त्याच्यानंतर उतरून परत बोर्डिंग करायचं मुंबईसाठी. टाईम आहे आता सगळ्यांची काय झालं निघायची, आपण पण निघूया. झाला आता दुसरा प्रवास चालू, आपण जाऊया. गुड बाय बाय. चलो आता आपली दुसरी सवारी उभी आहे. आता आपण जाणार एअरपोर्टला. एअरपोर्टवरनं जाणार आपण, थांबायचं आहे 1 तास आणि त्याच्यानंतर मग आपल्याला पुढे जायचं. अरे देवा, आता आपण कसं करणार, आपल्याला लेओव्हर आहे 1 तासाचं. बघूया. मला माहीत नाही की लेआउट म्हणजे आता तेव्हा बॅग घ्यायची असते की नाही घ्यायची असते किंवा ती डायरेक्ट जाणार आहे. आता मला काय कल्पना नाही. बघूया आता विचारूनच कळेल कसं आहे ते. मी चेन्नईचं एअरपोर्ट आता आपण पोचलो आहे. बघूया पुढे कसं काय आहे ते. आय डोंट नो एनिथिंग अबाउट दिस. विल आस्क समवन. आपण टाइमपास पण करू इथे. हे आहे चेन्नईचं एअरपोर्ट अँड पहिलं आपण हे बघूया ते काय आहे ते. मागे काउंटर दिसते, ते स्टाफ आहेत त्याचे बॅगचे. सो मी त्यांना विचारलं की माझा लेआउट आहे, सो मला बॅग घेऊन जायचं आहे की डायरेक्टली जायचं. तुला डायरेक्टली जाण्याची बॅग, तुला डायरेक्टली जायचं आहे. म्हणलं ओके. सो मग आपण डायरेक्टली जाऊया. ओके. सो इथे फिरण्यासारखं असं काही नाही आहे, पण आपण लवकर गेलेलं बरं हा ना. किती छान मोठी ठेवली बघा नटराजची, मस्त ठेवलं. त्याला सांगताय पण इथे छान छान आहे आणि समोरून आपल्याला जायचं आहे. आणि हा आता आपला परिसर आहे. आपण इथून बाय करून जाऊया चेन्नईला. चेन्नईचं बघण्यासारखं आता माहीत नाही आपल्याला जायचं गेट नंबर 3ला. सो लिफ्टनी सांगितलं जायला, आपण जाऊया. गोल गोल राणी झालं. आपण तिथूनच असं उतरलो परत खाली. आपण तिथून चाललं आहे गेट नंबर 3. आता गेट नंबर 3 आहे कुठे बघूया. तिथूनच आहे. आता मला कळत नाही, मी चाललं ना विचारत चाललं. गेट नंबर 3 वर आहे आणि बाकी सगळे 11, 12, 13 सगळे खालीच आहे. खाली KFC दिसतं आहे, पण आज संकच KFC, सो नो नॉनव्हेज. बघूया आता ते जरा बॅगेत आहे छोटा मोठा स्नॅक्स आहे, प्रोटीन बार पण आहे, ते खाऊ. टाईम आहे अजून आपल्याला, खूप टाईम आहे. सापडलं. किती फिरून आलो इथे आपण, शेवटी सापडलं. आता टाईमपास बसायला जागा बघूया. चालू झाले आपल्या मुंबईसाठी आणि आपण आता लाईन लावूया. थोडी लाईन लावतो पुढे, मग जाऊन लाईन लावूया आणि जाऊ. साऊथचा ॲक्टर भेटला आपल्याला, तो इट्स व्हेरी हंबल, चांगला आहे. काय लोकांनी ओळखलंच नाही. मी तर 60ला नाही ओळखलो, नंतर फोटो काढला ओळखलं. स्मार्ट कायचे काही मूवीज आहेत, आता आठवत नाही मला, पण बघितलेत. आणि आपलं बोर्डिंग चालू आहे. आता माहीत नाही यार हे लोक किती वेळ लावतात. आता चेकिंग म्हणजे हे बोर्डिंग पास हे केलं नाही. आता परत चालत जायचं स्ट्रेट, मग परत मागे यायचं आहे. जाऊया पार्टीत चालतं माझ्या. आणि चांगला ॲक्टर आहे, म्हणजे सेल्फी पण घेतली, टाकेन मी फोटो. अँड तुम्ही पाहू शकता मागे एअरपोर्ट आहे आणि एअरपोर्ट आपण आता जाणार आहोत. सो लेट्स गो, लेट्स सी. तेच आहे आपलं प्लेन. लाईन लागली आपण लास्ट आहोत, चाललो आहे. आणि आता हे प्लेनचं टोक दिसतंय बॅक साईड. मगाशी आपण इथूनच आलो, तिथून आपण परत इथे गेलो, ते परत येऊन परत आलो. काय गोल गोल फिरतो आपण सांगतात. हे जरा प्लेन मोठा आहे, एअरपोर्ट पण मोठा आहे. पायलट दिसते का बघा, तुम्हाला पायलट नाही ना. ठीक आहे, आपण आज जाऊन बघूया मग. सो किती लाईन आहे यार.
थोडे स्लो चालले आहेत. झोन 3 आहे तर आपण शेवटूनच चाललो ना, आता जण आपलं मागे आहे. सो ओके, हा आपला दरवाजा आपल्या घरीचा आणि आपण इथेच अडकले दरवाजा. कधी पुढे जाणार गाडी काय माहिती. आणि हे त्याचं कंट्रोलर आहे वाटतं, ब्रिज कनेक्ट होतं त्याला. अँड फायनली आता पाईप खाऊया आपण तिथं. टू क्राउडेड इन टुडे. सो आपण आलो तेव्हा होतो छोट्या प्लेननी, आता पण चालू मोठ्या प्लेननी. सो बघूया आता शेवटी जायचं आपल्याला. काय माहिती आहे, आता आपल्याला पुन्हा शेवटी जायचं. शेवटी जायचं म्हणजे आपल्याला लास्टची फ्लाईट आहे. सो लास्टची फ्लाईट असल्यामुळे आता म्हणजे लास्टची सीट आहे इन्शुअर, म्हणजे ते पण मिळेल नाही. आता एवढं गर्दीतून जाणार, एवढ्या गर्दीतून जायचं आपल्याला. बोरिंग, त्या लोक हालत पण नाही जागा. स्टार्ट टू एंड होता. आता निघालो होतो मुंबईला. सीट खूप मागे आहे सगळ्यात लास्टला, पण ठीक आहे काही नाही. आणि मध्ये बसलं परत. थोडा न्यूज आहे जरा, खूप गर्दी. एकदम एंडला होता पण, एंडवरनं पण टोकाला जायचं यार. चालत त्यात एवढी गर्दीच्या एवढ्या लोक हलणार नाही, बसूनच आहे आता. ठीक आहे, आनंद आहे की यार एवढा मोठा असा पाऊस होतो, प्रवास आत्ता संपला पण अजून बाकी आहे. घरी नाही बसतं, एवढी मोठी ती लाईन. नेक्स्ट टाइमला ही चूजच नाही करणार लास्टला. आता किती वेळ लावतोय कंटाळा. इथे पण आपल्याला बसेस जायचं वाटतं, नाही तर मला डायरेक्ट चालू. ठीक आहे, बस ट्रेन बस कुठे आला बघ आपला प्लेन. हे आपलं प्लेन. Let's go. पोचलो. आता आपण आता बॅग घ्यायला जाऊ. कुठे आहे आपले बॅग्स? लाईन पण लावली आहे. बॅक टू मुंबई एअरपोर्ट. एवढी लाईन लागली म्हणजे आपलं घर समोरच आहे. केवढी मोठी लाईन आहे बघ बॅकसाठी. खूप मोठं प्लेन होतं त्याच्यावर. लवकर याच्यामध्ये आश्चर्य आहे. ठीक आहे, चलो लेट्स गो. आपण जाऊया आता आपल्या घरी. आता आपण आलो आहे मुंबई एअरपोर्टवरून. आता आपण चालू बाहेर आऊटच्या दिशेला. आऊट आता आहे इथे समोरच जर आपल्यावर. आणि ओके, आता आपण इथून बाहेर चाललो आहे. आणि आज चाललं सगळे ते आपल्या प्लेनमधलेच आहेत फायनली. आणि आठवते का आपण वरतून चाललो होतो तिथे हे वरचे पैसे आणि हा खालचा पैसे अरायवल. अँड वी आर बॅक अँड मुंबई आपल्या घरी. चला, ह्याच्या पुढचा प्रवास. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा चॅनलला. अजून पुढे सारे ट्रॅव्हलिंग इव्हेंट्स काय काय असेल ते आपण अपलोड करत राहू. आता मी प्रवास दाखवला, आता मी सिम्पल रिक्षा, ट्रेन अँड फ्लाईट. ओके, चलो टाटा, बाय बाय, टेक केअर.